नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, रिझर्वेशन काउंटरवरती तात्काळ ट्रेन तिकीट बुकिंग करणं आता आणखीन सोपं होणार आहे. लांब रांगा कमी करण्यासाठी आणि बुकिंग प्रक्रिया जलद करण्यासाठी रेल्वेनं नवीन टोकन सिस्टम सुरू केलं आहे. हा नियम 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. या नियमांमुळे काउंटर बुकिंग आणखीन व्यवस्थित आणि पारदर्शक होईल असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तात्काळ बुकिंग काउंटरवरती अनेकदा मोठ्या रांगा लागत असतात. प्रवाशांना तिकीट बुकिंग सुरू व्हायच्या आधीपासून अनेक तास रांगांमध्ये उभं राहावं लागतं. नव्या सिस्टीममुळे प्रवाशांना निश्चित वेळेच्या स्लॉटसाठी टोकन उपलब्ध करून दिलं जाईल. हे टोकन घेतल्यानंतर प्रवाशांना त्यांना दिलेल्या वेळेमध्ये परत येऊन तिकीट बुक करावं लागेल. गर्दी कमी करणं आणि वेळ वाचवणं आणि बुकिंग प्रक्रिया सोपी करणं हा या सिस्टीमचा उद्देश आहे. टोकनची वेळ तात्काळ बुकिंगच्या वेळेनुसारच असेल. AC तात्काळ टोकन सकाळी 8:30 ते 9 वाजेपर्यंत दिलं जाईल. त्यानंतर नॉन AC तात्काळ टोकन हे सकाळी 9 ते 9:30 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. टोकन मिळालेले प्रवासी एकाच खेपेत त्यांचं बुकिंग करू शकतील. त्यांना यासाठी मोठ्या लाईनमध्ये उभं राहण्याची बिलकुल गरज नाही. प्रत्येक रिझर्वेशन काउंटरवरती सुरुवातीला AC तात्काळ बुकिंगसाठी 10 टोकन आणि नॉन AC बुकिंगसाठी 15 टोकन्स दिले जातील. प्रवाशांची मागणी आणि स्थानिक आवश्यकतेनुसार टोकनची संख्या वाढवली किंवा कमी केली जाईल. टोकन दिल्यानंतर देखील तात्काळ सीट उपलब्ध असतील तर त्यानंतर पहिले येणाऱ्यांना प्राधान्य हे दिलं जाणार आहे. या नव्या सिस्टीममध्ये कुटुंबाच्या सदस्यांसाठी तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य दिले गेले. टोकन सिस्टीमला A आणि B मध्ये विभागण्यात आले. A श्रेणीच्या कुटुंबाच्या सदस्यांसाठी तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आरक्षित असेल तर B श्रेणी अन्य बुकिंगसाठी उपलब्ध असतील. A श्रेणीचं टोकन मिळवण्यासाठी प्रवाशांना त्यांचा फोटो असलेलं ओळखपत्र आणि प्रवास करणाऱ्याचं ओळखपत्र दाखवावं लागेल. हे टोकन दुसऱ्या कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 1 ऑगस्टपासून हा नवीन नियम लागू होणार आहे. तात्काळ तिकीट बुकिंगसाठीची समस्या आता कमी होण्याची शक्यता आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.